आपकी अदालतमध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर आरोप आहे की ह्या मागील सरकारच्या चांगल्या कामांना थांबवत आहे. आता एक मोठी तक्रार आहे केजरीवाल साहेबांची. आता जसं रिसेंटली ते असं म्हणाले की आम्ही तर यमुनेची स्वच्छता केली होती. यमुनेची वाईट अवस्था, आधी अमोनियाचा फेस जो 3-4 दिवस दिसून यायचा, आता ते विष दररोज दिसून येतं. असं सरकार चालवत आहेत रेखाजी. एक सरकार ज्याला चांगला व्यवस्थित कार्यकाळ मिळाला. 10 वर्ष संपूर्ण असे भरलेले टेन्युअर इथवर की 12 वर्षांचा जवळ-जवळ टेन्युअर मिळाला. तुम्ही पहिल्या दिवसापासून म्हणालात, की "बास आता मी अशी यमुना स्वच्छ करून टाकेन." मग तुम्ही 5 वर्षांनंतर म्हणालात, की "नाही, नाही आता नाही केली. एकदा केवळ संधी द्या, पुढच्या वेळी नक्की करेन." मग जेव्हा तुम्ही पुढची वेळ आली, तेव्हा तुम्ही म्हणाला, "नाही होऊ शकलं नाही, ते माझ्याकडनं राहून गेलं, पण पुढच्या वेळी नक्की करेन." एक सरकार, असं दुसरं सरकार ज्याला येऊन केवळ 4 महिने झाले. सगळी समस्या काय आहे, उपाय काय आहे, करायचं काय आहे, या गोष्टी समजून घेऊन मी तुम्हाला थोडंसं 2 मिनिट घेऊन सगळ्यांना समजावते. यमुना जी यमुनोत्रीपासून सुरू होते प्रयागराजपाशी संपते. जवळ-जवळ 1400 किलोमीटरचा पूर्ण यमुनेचा स्ट्रेच आहे. त्यामधील 48 किलोमीटर पुढे जाते. आज जिथे यमुना दिल्लीमधून पुढे जाते तिथे फ्रेश वॉटर येत नाही. जितकं पाणी येतं ते सगळंच्या सगळं पिण्यासाठी थांबवलं जातं. काय जातं नदीमध्ये? जे 200 नाले दिल्लीमध्ये चालू आहेत, मोठे-मोठे नाले, नजफगड नाला, शहादरा नाला, ते सगळे यमुनेला येऊन मिळतात. असेच्या असे. घाणीने भरलेले, गाळाने भरलेले, कचरा, मलबा सगळं यमुनेमध्ये पडतं. कधीच त्या सरकारने काम केलं नाही. मी आल्यानंतर ही यमुना स्वच्छ कशी होईल, तर लक्षात आलं की सगळ्यात आधी या नाल्यांना टॅप करायला हवं. या नाल्यांना तुम्ही थांबवून स्वच्छ करून त्याची बीओडी लेव्हल नीट करून मग यमुनेमध्ये सोडाल. माहिती घेतली तर 38 जे एस-टी-पी प्लांट होते त्यांच्यातील 22 डी-पी-सी-सीची गाईडलाईन त्यांच्या स्टँडर्डवर खरे उतरू शकत नव्हते, तर ते चालतच नव्हते. तुमचा रोज जवळ-जवळ 3800 एम-एल-डी तो तुमचा गाळ तुमच्या नाल्यांमधून निघतो. प्रोसेस 1000-1200 सुद्धा होऊ शकत नाही. सगळ्याच्या सगळा नदीमध्ये वाहून जातो. आज सरकारने येताच सगळ्यात आधी त्या सगळ्या नाल्यांची टॅपिंग योजना बनवली. त्यांच्यावर एस-टी-पी जुने बनले होते 38 त्यांना अपडेटेड आणि अपग्रेडेड करण्यासाठी काम केलं. मग नवीन डिसेंट्रलाइज्ड एस-टी-पी कारण जोपर्यंत तुम्ही त्या नाल्यांना सुधारणार नाही, त्याचं पाणी स्वच्छ होणार नाही, तोपर्यंत तुम्ही यमुनेला स्वच्छ करू शकत नाही. आज दिल्लीमध्ये इतके सारे इंडस्ट्रियल एरिया आहेत, ज्यांचं फ्लुइड जे निघतं त्याच्यावर कुठलंच टॅपिंग नाहीये. काहीच त्यांच्यासाठी असे काहीच ते बनले नाहीयेत एस-टी-पीज ज्याच्यावर त्यांचं जे फ्लुइड आहे ते नीट होईल. त्याच्यामध्ये इतकं केमिकल मिसळलंय जे नदीमध्ये पडतं तर फेस बनतो. त्या सगळ्यांना टॅप करण्याचं काम आम्ही करतोय. आज जे हरियाणाच्याकडून फॅक्टरीज जे फ्लुएंट येतं त्याला टॅप करण्यासाठी आम्ही हरियाणाशी बोललो. पूर्णपणे यमुनेमध्ये पडणारं 1 लिटर पाणी सुद्धा स्वच्छ होऊन त्याच्यामध्ये यावं याची संपूर्ण कार्ययोजना बनवून 9,000 करोडचं बजेट आम्ही यावर्षी ठेवलंय आणि वारंवार स्टेप बाय स्टेप त्यावर काम. एका दिवसाचं काम नाहीये. तुमच्यासारखे सीनियर रिपोर्टर्स जेव्हा विचारतात की कधीपर्यंत होईल, मी खोटं बोलत नाही त्यांच्यासारखं. मला माहिती आहे काम अवघड आहे, परंतु मी म्हटलं ना, की आमची काम करण्याची पद्धत, त्यामध्ये आम्हाला ज्या एक्सपर्ट्सना इन्व्हॉल्व करायचं होतं, ज्या टेक्नॉलॉजी घ्यायला हव्या होत्या, ती सगळी कामं या 4 महिन्यांच्या दरम्यान आम्ही एक-एक क्षण त्यावर काम केलं. 1 मिनिट सुद्धा मी त्याचा वेस्ट केला नाही आणि वेळ जात होती तसं त्या सगळ्या गोष्टी नीट व्हाव्यात, दुरुस्त व्हाव्यात. त्या 1700 कॉलनी तुमच्या ज्या दिल्लीमध्ये अनऑथराइज्ड कॉलनीज आहेत, जिथे सीवर लाईन्स नाहीच आहेत, त्या सगळ्यांमध्ये सीवर लाईन्स याव्या, यासाठी आम्ही काम सुरू केलं. त्या झोपड्या ज्या सीवर लाईन्स शिवाय चालतायत, त्यांचं सिवेज जाऊन सरळ नाल्याबरोबर जुळतंय, नाला जाऊन यमुनेत पडतोय, त्या नीट करण्यासाठी तिथे सीवर लाईन टाकणं, तिथे पाईपलाईन टाकणं, ही सगळी कामं आता सरकार करतंय. आणि यामध्ये जितकं सॉलिड वेस्ट आहे, जितका तुमचा मलबा पडलेला आहे यमुना फ्लडमध्ये ते बाजूला करायचं. त्याच्या फ्लोसाठी आम्ही हरियाणाशी बोलणं किंवा उत्तर प्रदेशशी बोलणं, की यमुनेमध्ये फ्लो वाढावा. प्रत्येक फ्रंटवर सरकार लढाई लढतंय आणि ही अतिशयोक्ती नाहीये. माननीय प्रधानमंत्रीजींपासून ते प्रत्येक व्यक्तीला जी चिंता आहे यमुना स्वच्छतेची, ती चिंता आमची त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे आणि आम्ही लोक प्रामाणिकपणे त्यावर काम करतोय आणि हळूहळू दिल्लीला ती स्वच्छ यमुना, अविरल यमुना दिसून यायला सुरुवात होईल, असं मी आश्वासन देते. पण तुम्हाला आठवत असेल केजरीवालजी तर म्हणाले होते की यमुनेच्या स्वच्छतेने काही वोट मिळत नाही. ते तर लक्षात आलं त्यांच्या.
त्यांची आस्था तर इलेक्शनच्या बरोबरच बदलली जाते. जेव्हा इलेक्शन जे येतं त्याच प्रकारे बनली जाते. आम्ही तसे लोक नाही आहोत. जर आमची निष्ठा माता यमुनेशी जोडली आहे, तर ती जोडलेली आहे. इलेक्शन असो किंवा नसो, वोट मिळो ना मिळो, जर आपल्या सगळ्या भारतीयांची एक इच्छा आहे, की माता यमुना आपल्या अविरल रूपात दिल्लीमध्ये वाहत राहावी, तर ती पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. आणखी एक त्यांची तक्रार आहे. तुम्ही मोहल्ला क्लिनिक बंद करून टाकले. ते अतिशीजी असं म्हणाले, की तिथे उपाय, औषधं, टेस्ट सगळं काही फ्री मिळत होतं. हे बघा, हे तर तुम्ही दिल्लीच्या जनतेला विचारा. ढोंग आणि दिखाव्याचं ते सरकार, त्यांना प्रोपगंडा करण्याची जी पद्धत माहीत होती, विकण्याची पद्धत, की पब्लिसिटी कशी होते. सांगितलं ना, काम इतकं होतं, पब्लिसिटी इतकी असायची. मोहल्ला क्लिनिक काय होतं? रस्त्याच्या कडेला नाल्यांवरती एक पोर्ट केबिन लावायचं. तिथे एक असा डॉक्टर बसवला, ज्याला हे सांगितलं गेलं, की "बाबा पर पेशंट ₹40 मिळतील तुला." तर तुम्ही सांगा तो डॉक्टर रुग्णाला बरं करेल, की पेशंटची लाईन लावेल? मग ते यामध्ये भ्रष्टाचार, त्यामध्ये घोटाळा, की 1 दिवसामध्ये मी 500 पेशंट अटेंड केले, त्याच्या हिशोबाने मला पेमेंट दिलं जावं. जिथे ना औषध होतं, जिथे ना व्हॅक्सिनेशन होतं, त्याचं काय कंपॅरिझन आहे आरोग्य मंदिराशी? आरोग्य मंदिर तुमचं फुल फ्लेज्ड प्रायमरी हॉस्पिटल आहे, डिस्पेन्सरी आहे, ज्याच्यामध्ये मेडिकल स्टाफ आहे, पॅरामेडिकल स्टाफ, तुमचे नर्सिंग स्टाफ, ते सगळे लोक असतात. जिथे औषध तुम्हाला मिळतील, तिथे तुम्हाला व्हॅक्सिनेशन मिळेल, तिथे तुम्हाला ट्रीटमेंट मिळेल, तुम्हाला तिथे फर्स्ट एड मिळेल. एवढंच नाही तर तिथे टेस्टिंगसाठी सुद्धा संपूर्ण प्रोव्हिजन आहे. प्रत्येक गोष्ट तिथे फॅमिली प्लॅनिंगचे जे ते आहेत ते सुद्धा जनतेला दिलं जातं. तर एक प्रायमरी सेक्टरची हेल्थ केअर तुम्हाला आरोग्य मंदिराकडून मिळते आणि ती अशी सुविधा आहे. आज दिल्लीमध्ये आम्ही 1100 पेक्षा जास्त आरोग्य मंदिरं बनवण्याचं जे काम सुरू केलंय, ज्यामध्ये जवळ-जवळ 100 आरोग्य मंदिरं आम्ही दिल्लीत बनवली आहेत. ते दिल्लीच्या जनतेसाठी केंद्र सरकारचा दिला गेलेला तो आशीर्वाद आहे, ज्यामुळे तुम्हाला खूप मोठं समाधान मिळणार आहे. मोहल्ला क्लिनिक तर एक फ्रॉड होतं. दिल्लीच्या जनतेच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकून त्यांच्या पैशाचा दुरुपयोग करणं आणि ज्यामध्ये फॅसिलिटी नावाची कुठली गोष्टच नव्हती. आज आरोग्य मंदिर जिथे-जिथे उघडलंय, लोक खुश आहेत. त्यांना जाणवतंय, की आज खऱ्या अर्थाने त्यांना हेल्थच्या फॅसिलिटीज दिल्या गेल्या आहेत. तुम्ही जाऊन कधी सुपरवाईज सुद्धा करतात, बघता की जे आरोग्य मंदिर तुम्ही उघडलंय ते खरंच योग्य प्रकारे काम करत आहे का? माझं कामच आहे हे, की दिल्लीच्या जनतेची प्रतिनिधी 24/7 त्यांची मुख्यमंत्री कधी तुम्हाला आरोग्य मंदिरामध्ये दिसून देईल, कधी कुठल्या शाळेत, कधी कुठल्या नाल्यावर उभी असलेली. तर जनतेसाठी जी कामं आम्ही ठरवली आहेत, ती नीट इम्प्लिमेंट झाली आहेत की नाहीत, आम्ही वारंवार चेक करतो. मी सुद्धा, माझे मंत्री सुद्धा आणि आमचे विधायक सुद्धा. एक दावा त्यांचा हा आहे, की जे कट्टर इमानदार मनीष सिसोदिया जी होते, त्यांनी देशामध्ये एक खूप चांगल्या एज्युकेशन पॉलिसीचं मॉडेल तयार केलं होतं. दिल्लीच्या स्कूलची अवस्था सुधारली होती आणि अशी सुधारली होती, की न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्याची चर्चा होत होती. ज्या एज्युकेशन मॉडेलबद्दल ते बोलायचे, की एज्युकेशन मॉडेल संपूर्ण जगामध्ये दिल्लीचं एज्युकेशन मॉडेल. तुम्हाला सांगू, दिल्ली सरकारचे टोटल स्कूल 16 लाख मुलं आहेत. स्कूल आहेत 799. त्या 799 मधील केवळ 253 पक्क्या बिल्डिंग आहेत. बाकी आज सुद्धा सेमी फिनिश बिल्डिंगमध्ये राहतायत किंवा टिन शेडमध्ये राहतायत. असं दिल्लीचं एज्युकेशन मॉडेल आहे, ज्याला ते शिकलेलं सरकार म्हणत होतं, की आमचं एज्युकेशन मॉडेल जगामध्ये सगळ्यात उच्च आहे. आता बघा आणि त्यामध्ये सुद्धा किती मोठे घोटाळे केले. बाथरूमला सुद्धा क्लासरूम त्यांनी डिक्लेअर करून टाकलं आणि एक-एक क्लासरूमवर 40 लाखाचा खर्च, 50 लाख एका क्लासरूमवर. इतक्या कोटींचा खर्च. तेव्हाच तर सी रिपोर्ट आला. तेव्हाच तर आज त्यांचे सगळे लोक जेलमध्ये जाऊन आलेत. इतका जास्त भ्रष्टाचार क्वचितच दिल्लीच्या इतिहासात कुठल्या सरकारने केला असेल. अमेरिकेमध्ये कौतुक होत होतं ना? हो, एकदम बरोबर बोलताय. हेच तर मॅनेजमेंट त्यांना येतं शिकलेल्या सरकारला. कुठे काय लपवायचं, काय दाखवायचं, कसं दाखवायचं आणि कुठली गोष्ट लपवायची, सगळं माहीत होतं त्यांना. त्यामुळे त्यांच्या मॉडेलला तर आम्ही फॉलो करू शकत नाही. आम्ही तर दिल्लीसाठी ते करू शकतो, जे दिल्लीच्या चांगल्यासाठी मग असेल. दिल्लीच्या स्कूलसाठी काय मॉडेल आहे तुमचं? मला असं वाटतं, की दिल्लीचे गव्हर्नमेंट स्कूल अशा प्रकारे चांगले आम्ही करायला हवे, की आज पेरेंट्स आपल्या मुलांना प्रायव्हेट
स्कूलच्या लाईनमध्ये उभे राहून त्यांना रिक्वेस्ट करण्याऐवजी दिल्लीच्या त्या सरकारी स्कूल्समध्ये येऊन शिकण्याची इच्छा ठेवतील, जिथे त्यांना सर्वोत्तम एज्युकेशन मिळेल, अपडेटेड करिक्युलम मिळेल आणि नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलवर जिथे तो विद्यार्थी कम्पीट करू शकेल अशी तयारी मिळेल. त्यांचे स्मार्ट क्लासेस असतील, त्यांची लायब्ररी, त्यांच्या लॅब, प्रत्येक गोष्ट त्याला ते मिळावं जे एका प्रायव्हेट स्कूलच्या मुलाला मिळतं. तेव्हाच आपण आपल्या मुलांना त्या पद्धतीने तयार करू शकतो, जो संपूर्ण पण जगामध्ये हे तर म्हणतायत दिल्लीचं की नाव तुम्ही उज्ज्वल प्रायव्हेट करतील. स्कूलना सपोर्ट करतायत, त्यांना मनाला येईल ती फीस वाढवायची संधी मिळत आहे. रजितजी, दिल्लीमध्ये जे एज्युकेशन चालू होतं, विशेष करून हे प्रायव्हेट स्कूल्स, हे दिल्ली स्कूल ॲक्ट 1973 शी गव्हर्न होतं आणि तो ॲक्ट चांगला माहीत असताना सुद्धा देखील कधी कुठल्या जुन्या सरकारने त्यामध्ये चेंज करण्याचा प्रयत्न केला नाही. आज सुद्धा दिल्लीच्या प्रायव्हेट स्कूल्सना फीजवरती की त्यांच्या फीज थांबवल्या जाव्या किंवा मनाला येईल तसे त्यांनी वाढवू नये असा कुठलाच मार्ग नव्हता. कुठला कायदा नव्हता, कुठलं इम्प्लिकेशन नव्हतं. पहिल्यांदा कुठलं तरी सरकार आलं, हे ज्यांनी इतकी हिंमत केली, की एक घेऊन आले, की या प्रायव्हेट स्कूल्स आपल्या मनाने फीज वाढवणार नाहीत. जर कुठलीही प्रोसिजर आहे, ती काय असली पाहिजे, कशी त्यामध्ये पेरेंट्सची इन्व्हॉल्वमेंट असेल, कशी त्यामध्ये टीचर्सची इन्व्हॉल्वमेंट असेल. पहिल्यांदा कुठलातरी कायदा बनलाय दिल्लीच्या प्रायव्हेट स्कूलच्या फीजना रेग्युलराईज करण्यासाठी. या आधीच्या सरकारने कधीच केलं नाही. पहिल्यांदा दबाव टाकला गेला त्या स्कूल्सवर. आज ते लोक रडतायत, की तुम्ही स्कूल्सना अशा प्रकारे ते हे केलंय, की आम्ही आमच्या मर्जीने फीज वाढवू शकत नाहीये. मागील सरकारने कधीच केलं नाही. केवळ नाटक. त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही असा तुम्ही सांगा, की कुठलाही एक कायदा त्यांनी आणला असेल, की हा दिल्लीच्या जनतेच्या हितासाठी काहीतरी करेल. नाही केलं. माझा प्रश्न असा आहे, की आता जेव्हा कधी दिल्लीत पाऊस पडेल, तेव्हा परत मिंटो ब्रिज पडेल किंवा बस बुडतील? तुमची चिंता योग्य आहे बाळा. दिल्लीमध्ये प्रत्येक वेळी पावसामध्ये मिंटो ब्रिज बुडत आलेला आहे. वृत्तपत्रांच्या फ्रंट पेजवरती तो फोटो आम्ही लहानपणापासून पाहिलाय, की तो मिंटो ब्रिज आहे आणि त्यामध्ये एकदम 75-80% पर्यंत बस बुडून गेली. आणि मी सांगू या 4 महिन्यांमध्ये त्या मिंटो ब्रिजवर मी कमीत कमी 5-6 वेळा गेले, की तो मिंटो ब्रिज यावेळी नाही बुडला पाहिजे. पहिल्यांदा गेले, तिथल्या समस्या समजून घेतल्या. मी म्हटलं पंप लावूयात. देवाने सुद्धा मध्ये-मध्ये ट्रायल पाऊस दिला. तर ट्रायल झालं तर लक्षात आलं, की ते कामी नाही आलं. मग ते म्हणाले, की ऑटोमॅटिक लावूयात. तर ऑटोमॅटिक सुद्धा पुढच्या पावसामध्ये बुडून गेलं. तर मग म्हटलं, की एक काम करूया, की 3 वेळेचा तो पंप ऑपरेटर लावूयात. तर तो पाईप फुटला. मग पाईप नीट केला आणि त्याच्यानंतर 3 पावसाळे आणखी आले. मिंटो ब्रिज भरला नाही. तर मी असं समजते, की जेव्हा लोकप्रतिनिधी इतके सिन्सिअर असतील आणि समस्येच्या मागे लागतील, तर उपाय नक्कीच निघतो. तर दिल्लीला उपाय मिळेल. आणखी एक प्रश्न आपण घेऊ शकतो आता. मॅम, दिल्लीच्या व्यापाऱ्यांना असं वाटतं की सरकार त्यांना सपोर्ट करत नाही. तो स्वतःला उपेक्षित समजतो. दिल्लीचे जितके इंडस्ट्रियल एरियाज आहेत त्यांची अवस्था खराब आहे. असं कधीपर्यंत चालत राहील? दिल्लीमध्ये काय मल्टिपल एजन्सी सिस्टम आहे. कुठे दिल्ली सरकार आहे, कुठे नगर निगम आहे, कुठे पी-डब्ल्यू-डी आहे, कुठे एन-डी-एम-सी आहे, कुठे डी-एस-आय-डी-सी आहे. प्रत्येक जागेवर या एजन्सीजचा अशा प्रकारे गुच्छ बनलेला आहे, की तुम्ही गुंतलेले आहेत. पहिल्यांदा कुठलं तरी सरकार असं आलंय, ज्यांनी हा गुंता सोडवण्याचं काम केलं आणि एक खूप मोठं काम. दिल्लीच्या इतिहासामध्ये याआधी कुणी कधी विचार केला आणि कधी करण्याची हिंमतही केली, की लायसन्सिंग प्रक्रियेला चांगलं करण्यासाठी आम्ही पोलीस विभागातून लायसन्सिंगला बाजूला केलं आणि आज पूर्णपणे इतक्या स्थानिक स्वराज्य संस्था केवळ आणि केवळ एक एजन्सी ठेवली, की तुम्हाला लायसन्स ती देतील. हे दिल्लीसाठी खूप मोठं काम झालं आणि व्यापारी आज खुश आहेत. पहिल्यांदा पहिल्यांदा दिल्ली सरकारने ट्रेडर वेलफेअर बोर्ड बनवलाय, ज्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असताना त्यांच्याबरोबर मिळून कसं काम होईल. पहिल्यांदा दिल्लीमध्ये जे फॅक्टरी लायसन्स असायचे त्याला
एम-सी-डी सुद्धा देत असे, दिल्ली सरकार सुद्धा देत असे. पहिल्यांदा हे काम होणार आहे, की तुम्ही एम-सी-डीला तिथून बाजूला करून केवळ जर डी-एस-आय, डी-सी आहे, तर दिल्ली सरकार केवळ तुम्हाला एक विंडो सिस्टम, ईज ऑफ डुइंग बिझनेस या सगळ्या गोष्टींवर काम करत असताना आम्ही व्यापाऱ्यांना प्रोत्साहन देतोय, ज्यामुळे उत्तम सुविधा दिल्लीमध्ये व्यापाऱ्यांना मिळू शकतील. तुम्ही सनातनी आहात, धर्मरक्षक आहात, परंतु तुमच्या शासन काळामध्ये गोमातेची दुर्दशा का? दिल्लीच्या रस्त्यांवर कचरा का खावा लागतोय गोमातेला? तुमच्याकडे काय प्लॅन आहे गोमातेच्या वेलफेअरसाठी? हा खरंच खूप त्रासदायक विषय आहे आणि प्रत्येक ते काम जे आपल्या गोमातेला रस्त्यावर निसहाय्य फिरण्यासाठी थांबवण्यासाठी व्हायला हवं, ते आजचं सरकार पूर्णपणे लक्ष देतंय. मी जे सगळ्यात पहिलं पाऊल उचललं, दिल्लीमध्ये ज्या गोशाळा सरकारच्या ग्रांटने चालतात, वर्षानुवर्ष मागील सरकारने त्यांची ग्रांट दिली नव्हती. पहिल्या दिवशीच येऊन आम्ही त्या सगळ्याच्या सगळ्या गोशाळांचा करोडो रुपये जी थकबाकी होती, ती रिलीज केली. त्यामुळे त्या गोशाळा व्यवस्थित चालू शकतील. पहिली गोष्ट, दिल्लीमध्ये नवीन गोशाळा बनवण्याची गरज आहे. त्याच्यासाठी जी काही प्रक्रिया व्हायला हवी, ते काम आम्ही सुरू केलं. तिसरी गोष्ट, ते डेअरीवाले लोक जे दूध तर इथे देतात, त्याच्यानंतर गायींना सोडून देतात, की जा रस्त्यावर. अशा सगळ्या डेअरीवाल्यांना केवळ स्ट्रिक्टली नाही, कारण स्ट्रिक्टनेस दाखवला तर ती एक वेगळी पद्धत आहे. त्यांना बोलवून मी बोलणी केली, की तुम्हाला सांगा काय तक्रार आहे? का शहराच्या मधोमध इथे राहता आणि त्यानंतर आपल्या गोवंशाला रस्त्यावर सोडता? त्यांनी सांगितलं, की वर्षानुवर्ष ज्या डेअरी आमच्या चालू आहेत, त्यामध्ये सुविधा नाहीच आहेत. ना तिथे गोबर गॅस प्लांट आहे, ना तिथे पाणी आहे, ना तिथे सीवेज सिस्टम किंवा ड्रेनेज सिस्टम आहे. तर आम्ही कसं जाणार मॅडम? आणि मी खरं सांगू त्यांच्या समस्या सुद्धा जेन्युइन होत्या. आज त्या सगळ्या गोष्टी ज्या व्हायला हव्यात डेअरी कॉलनीसाठी, ती सगळी कामं करण्याच्या दिशेला सरकार पुढे आलंय. त्यामुळे त्या डेअरी कॉलनी ज्या शहराच्या मधोमध राहतायत, त्यांना तिथे पाठवून मग सगळ्या गायींना तिथे पाठवलं जावं. एक प्रकार. ज्या रस्त्यावर गायी फिरतायत त्यांना गोशाळेत पाठवण्याचं काम. गोशाळेत पाठवण्यासाठी त्यांना ग्रांट दिली, की तुम्ही यांना सांभाळा. आणि तिसरा स्ट्रिक्टनेस, की जो कोणी हे काम करेल, तुम्ही गायी जर रस्त्यावर सोडाल, तर त्याच्यावर कारवाई होईल. भले तुमचा तो प्रिमाइसेस सील केला जाईल किंवा तुमची वीज कापली जाईल. गायींना आम्ही रस्त्यावर फिरण्यासाठी नाही सोडू शकत. त्यांचा त्रास, ते प्लास्टिक खाऊन ज्या गायी मरतायत किंवा ॲक्सिडेंटमध्ये त्यांना धडक लागते कधी, गायींना कुठल्यातरी व्हेइकलने धडक लागते, कधी गायीमुळे कुणाला तरी धडक लागते. हे आता दिल्लीमध्ये आम्ही सहन करणार नाही. याच्यासाठी वारंवार सरकार काम करतंय. बघा, मी ज्या कुठल्या सब्जेक्टवर बोलतोय किंवा मग लोक विचारतायत, भले गाय असो, एज्युकेशन असो, पोल्युशन असो, खूप काम सोडलंय तुमच्यासाठी. मी म्हटलं ना, मी यामुळेच त्यांची रोज आठवण काढते, की इतकं केवळ काम सोडलं असतं तर हरकत नव्हती रजतजी. काम आणखी गुंतवून सोडलंय. त्यांनी अशा प्रकारे सगळ्या गोष्टींचा गुंता केला, की ते आता आता छोटासा विषय सांगते. दिल्ली सरकारमध्ये जे जे सेल्फ डिफेन्सवाले लोक आहेत, त्यांची आवश्यकता होती 500 ची. महाराजजींनी 25,000 अपॉइंट केले. 25,000 लोक सरकारमध्ये बसवले. त्यांना मध्ये-मध्ये त्यांनी काम दिलं ऑड इव्हनचं. कधी त्यांना रेड लाईटवर उभं करायचंय, की लाईट बंद ठेवा. त्यांना लाखो रुपये देत असे. हजारो करोडो रुपये त्यांनी याच भ्रष्टाचारात घालवून टाकले. एक व्यक्ती केवळ ज्याचं काम पाटी पकडणं त्याला दिवसाचे ₹1,000 मिळतायत. ₹30,000 हे इंजिनिअर लोक नाही घेत. तो पाटी पकडणारा घ्यायचा. आणि जेव्हा कोर्टाचे आदेश मिळाले, की तुम्ही हे चुकीचं करतात, भ्रष्टाचार झाला, तर त्या सगळ्यांना काढून टाकलं. आता काढून टाकलं तर ते 20-25,000 लोक रोज फिरतात. आमचं काय होईल बाबा? आमचं काय होईल बाबा? ते बस मार्शल जे आज बसमध्ये होते, आज इलेक्ट्रॉनिक बसेस आल्या, ज्यामध्ये कॅमेरा सुद्धा आहे, पॅनिक बटन सुद्धा आहे, सगळं काही आहे. मार्शलची गरज नाही. ते मार्शल फिरतायत रोज. आमचं काय होईल बाबा? आमचं काय होईल बाबा? इतक्या वर्षांपर्यंत एक सुद्धा पर्मनंट एम्प्लॉयी लावला नाही. सगळं कॉन्ट्रॅक्टवर चालत राहिलं. पहिल्यांदा सरकारने या 15-20 वर्षांच्या शासन काळानंतर पर्मनंट जॉब क्रिएट केले. आम्ही आता 6 तारखेला 1,500 नर्सेसला अपॉइंटमेंट लेटर देतोय. आता त्या पर्मनंट नर्सेस आल्या, तर ज्या कॉन्ट्रॅक्टवाल्या होत्या त्या म्हणाल्या, आमचं काय होईल? तर अशा ज्या समस्या आहेत माझ्यासाठी सोडून गेलेत. माझ्यासाठी ते जरा जास्त त्रासदायक आहे, की बाबा
काम केलं असतं तर काम नसतं जरी केलं, परंतु कमीत कमी सिस्टीममध्ये गुंता तरी नसता केला. दिल्लीला उद्ध्वस्त करण्याच्या दिशेला धक्का तर दिला नसता, जो त्यांनी दिला.